शिरूर तालुक्यातील बावी येथील बॅटने मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आणि तो व्हिडिओ मधला जो व्यक्ती आहे मारहाण करणारा कोणतर सतीश उर्फ खोक्या भोसले आणि याच खोक्या भोसलेचे अनेक काळे कारनामे जे आहेत ते आता समोर आलेले आहेत। ज्या ठिकाणी ज्या कुटुंबियाला मारहाण झालेली आहे जे की ढाकणे कुटुंबीय महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे ज्यांना मारहाण करण्यात आली होती तो हाच परिसर आहे। याच परिसरातले चित्र आपण बघू शकतो कशा पद्धतीने त्याला मारहाण करण्यात आलेले आहे। या काट्या लाटा इथे पडलेल्या आहेत आणि संपूर्ण परिसर गायरान परिसर आहे, डोंगराचा परिसर आहे आणि खाली लगत त्याच्याच ढाकणे कुटुंबियांची शेत आहे। आणि जो व्यक्ती आला होता जे की सतीश भोसले आणि त्याची गँग की हरणं पकडण्यासाठी तो हरणं पकडू नये म्हणून यांनी मज्जाव केला। तुम्ही हरणं पकडू नका, वन्य प्राण्यांचा जीव घेऊ नका अशी विनंती केल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली। जे शेतकरी आहे तिथले जे गुराखी आहे त्यांच्यासोबत बातचीत करणार आहे। काय प्रकार घडला होता आणि किती दिवसापासून सुरू आहे सविस्तर सांगा। हे जवळपास 2 ते 3 वर्षापासून सुरू आहे यांचा हरणाचं। हे 8 दिवसातून 2 ते 3 वेळेस येते तिथं। ते हरणं डेली त्यांचे सकाळी 6 वाजता येतात, सकाळी अंधार पडतात, सकाळी सगळे वर बघतात इकडे तिकडे कोणी आहे का नाही ती। त्यानंतर त्यांचं जाळं वगैरे ते लावतात, मेखा वगैरे ठोकतात, त्यांचं काय गज वगैरे। त्यांच्या 2-4 गाड्या आहेत इकडं, ब्लॅक गाड्या आहेत, काय पांढऱ्या गाड्या आहेत, इथं आणून उभा करतात। त्यानंतर ते सकाळी 8 वाजेपर्यंत शिकार करतात आणि घेऊन जातात। त्या दिवशी असाच एक प्रकार घडला। त्या दिवशी असाच एक प्रकार घडला की इथं खालचे घरावाले इकडे आलते संडासाठी, त्यानंतर ते बसले होते, त्यांना एक जाळं दिसलं, ते व्हिडिओ काढायला लागले, त्यांनी लगेच त्यांना मारायला सुरू केली। नेमकी काय घडलं होतं तिथं, हे लोकांचे किती दिवसापासून येत आहेत आणि वन विभागाकडे काय मागणी असणार आहे सविस्तर सांगा। वन विभागाकडे एवढीच मागणी आहे की हरणाला वाचवण्यासाठी इथं कमीत कमी 60 ते 70 हरणं होती, ते 70 एकही हरण इथं दिसत नाही सध्या आता। त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। जे सलमान खानवर झालंय ते त्याच्या व्हायलाच पाहिजे। काय सांगाल इथले शेतकरी आहेत थोडं सविस्तर सांगा। हे हरणं किती दिवसापासून येत आहेत, हे लोक किती दिवसापासून येत आहेत, यांचे काय कारनामे आहेत नेमके। तुम्ही आम्हाला न्याय दिला म्हणून चॅनलचे पहिले मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी जवळच आमची शेती आहे। 1 महिन्यापूर्वी असे त्यांनी जाळे लावले होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी जाळे लावू नका। आम्ही त्या हरणांना पाणी पाजण्यासाठी कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही हरणं पकडू नका, हरणाची शिकार करू नका। परंतु त्यांनी त्या टायमाला आम्ही आता याच्यानंतर करणार नाहीत, येणार नाहीत, पण ते वारंवार त्यांचे हे रोजचं दैनंदिन चालूच आहे। आणि त्याच 19 तारखेला आमचे शेजारी राहणारे हे त्यांनी बाथरूमला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी जाळे लावले होते, हरणाचं पिल्लू वगैरे पकडले होते त्यांनी, आणि त्यांनी ते पकडू नका, आम्ही त्याचं जतन करतोय, आम्ही त्या हरणाची पक्ष्यांची आम्ही त्यांची निगा राखतोय आणि तुम्ही करू नका आणि तुम्ही ते धरलेलं हरण सोडून द्या असं म्हणाल्यावरून त्यांनी त्यांना त्या टायमाला मारहाण केली। आणि ते ज्या टायमाला त्यांनी मज्जाव केला त्या टायमाला त्यांनी त्या लोकांनी त्या खोक्या नावाच्या व्यक्तीच्या नातेवाईकाला त्यांनी फोन केले आणि चौकडून बोलून घेतले आणि त्यांना आज ते खरं पाहता तुमच्या माध्यमातूनच ते आज थोडे त्यांना धीर आलेला आहे, नाहीतर परंतु ते अद्यापर्यंत डिस्टर्ब झाले होते। आणि त्यांना आज मी अशी वन विभागाला अशी विनंती करेल, आपण त्या संबंधित सरकारतर्फे आपण फिर्याद जर त्या समोरच्या आरोपीवर जर नाही दिली तर आम्ही भविष्यात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, अशीच मी यांना विनंती करतो। नक्कीच सतीश भोसलेवरती आणि त्याच्या गँगवरती वन्य प्राण्यांना मारल्याबद्दल विशेष कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि तो जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही आंदोलन करू असा देखील ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी इशारा दिलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सतीश भोसले आणि त्याचे काही मंडळी आहेत काम करणारे असले काळे कारनामे करणारे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय का हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि वन विभाग पुढे येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई तक सिटी योगेश काशीद, बावी, बीड।